हाय सगळ्यांना, कशा आहात? तर गुड इव्हिनिंग. आणि मित्रांनो, आज आमच्या इथं चक्क चांगला वाऱ्या कावरा म्हणजे वारं कावार आणि धो धो पाऊस मस्तपैकी झाला. चला बघूया आता कुणाचं काय चाललंय. गुड नाईट एक म्हणलं छानपैकी असा सुंदर असा व्हिडिओ बनवावं. आणि चला मस्तपैकी धो धो पाऊस झाला एकदम छान असा मस्त असा झाडांना ह्यांना. आणि आपली गाडी धुवून निघली आज न पाणी मारता. आणि आज आमची चिऊ दिदी तर ना विचारूच नका. होय चिऊ दिदी, अय आज काय झालं? पाऊस आला वय. बर चला आज मस्तपैकी छान असं आपण बघूया अश्विनीचं काय चाललंय. तर आपली आपली अश्विनी आज इकडे इकडे. तर कसं काय म्हणतेस? काय पाऊस कसं काय वारं होतं? इतकं वारं होतं, इतकं वारं होतं, तुफान होतं. आणि तिने ती एम आय लाईफस्टाईलचं चेहऱ्यावरती वागायला तिच्या, म्हणून तिने ती आणलं. सगळ्याला इकत होती, सगळ्याला दिलं आजपर्यंत. हा म्हणून तिने आता तपल्यावर चालू केले ते सगळं आणून आहे ना लावायला. तर चला असू द्या, मस्तपैकी घर असं स्वच्छ असं. हा तर आता सगळं आवरलं, घरबीर आवरलं, एकदम लोणचं घातलं छानपैकी 2 दिवसाचं. आज अनुदिदीने खूप काम केलं. काय म्हणते अनुदिदी मग? कशी आहेस? हा चांगलं आहे ना. तर चला अनुष्काने आज घर मस्तपैकी पुसून घेतलं, चकाचक सुंदर. मी पण पुसायला घेतलं मस्तपैकी छान असं. आणि खूप भारी वाटतं. संध्याकाळचा व्ह्यू तुम्हाला लावतो थोडक्यात. तर संध्याकाळनं घर असं सुंदर दिसतं, सगळ्या लाईटी वगैरे लावल्यानंतर असं एकदम प्रशस्त एकदम मस्त वाटतं. करमतं आहे ना काश्मीर अनुष्का? फक्त टी व्ही नाही त्याच्यामुळे अनुष्काचा मूड जातो. फक्त कारण अभ्यास होतो आहे ना. तर त्या बिताडावरती एक टी व्ही आणायचा आहे मस्तपैकी छान असा. आणि संध्याकाळी एकदम छान वाटतं आम्हाला सगळ्यांना करमणूक. आणि आपली चिऊ दिदी किचनमध्ये आणि अश्विनीने सगळं किचन कसं ठेवलं आहे, टकाटक आहे सगळं सगळं एकदम मस्तपैकी असतं. तिचं छोटंसं किचन झालं आहे एक छानपैकी. म्हणलं घराचा व्हिडिओ काढावा, पावसा पाण्याचं वाऱ्या कांदाचं एक तिला छान असं सुंदर असं ठेवलं आहे सगळं व्यवस्थित एकदम टकाटक. आणि ही आपली मधली रूम, हां कशी एकदम जिथली तिथं हाय. थोडा राडा आहे मधल्या रूममध्ये, काय करायचं कुठं म्हणून काय ठेवायचं. तिथं ज्वारीचं पापड आल्यात आज मस्तपैकी छान असं पापड येतं. तर कोणाला घ्यायचं असेल तर टाकावर द्या, पापड बिपड आहेत. तर असू द्या. ही मधली रूम मस्तपैकी ही पुरींनी एकदम स्वच्छ छान असं सुंदर घर ठेवतात पुरी, म्हणून काय नाही मला पुरींचा अभिमान वाटतो. कुठं राडा नाही काय नाही काय नाही, एकदम टकाटक खटाखट. किती पाऊस वारा आला काय आलं. होय अनुष्का? हा मेहनती पोरगी आहे. असू द्या, सगळं जिथली तिथं लागतं. आणि ते आमच्या चिऊ दिदीला लाईट लय आवडते आहे ना, म्हणून लाईट लावते त्याला. त्याच्यामध्ये 3 लाईटी लागते. जाऊ ग त्याच्या लाईटी लावून जाऊ ग चिऊ दिदी. ती एक लाईट लागते, पुन्हा ही एक लागते आणि ही एक लागते, अशा 3 लाईटी तर त्याच्यामध्ये. आणि इकडे एक लाईटिंग आहे, इकडं मोरची डिझाईन आहे ना, ह्याच्यामध्ये लाईटिंग लागतात मस्तपैकी छान अशा. जाऊ ग चिऊ दिदी. हां थांबा एक, थांब चिऊ दिदी. हां लाव, थांबा एक, दुसरी 2 आणि ही तिसरी, अशा 3 प्रकारच्या छान अशा लाईटी लागतात आहे ना. तर चला म्हणलं एक छान असा सुंदर असा गुड नाईटचा व्हिडिओ बनवावा. ते आणू दिदी मग आता. आणि झोपणारे कटाली. आणि सांगायचं तर आज आपला लोणच्याच्या आंब्याचा शेवट झाला. पहिला पाऊस पडला की आम्ही आंबा बंद करतो आहे ना. आणि आज आपल्याकडे झालं स्टॉक आहे एक 700-800 किलो लोणचं आहे शिल्लक आहे. असं द्या, 700-800 किलो लोणचं आहे आपल्यापाशी. तेवढं विकायचं आणि शांत बसायचं. हाय दुकान पण चालू आहे, दुकानावरती विकायला होईल, इकडं तिकडं विकायला होईल आहे. जर कोणी नसेल घेतलं तर छानपैकी मस्तपैकी घेऊन टाका, आपल्या ऑर्डर द्या. आज हे पण हात पिवळं जहार दिसतील तुम्हाला. कुठून वाघाचं पिलो आले. हा काय झालं, आमची चिऊ रात्री झोपलेली आणि चिऊपाशी काय झालं, मम्मी अचानक येऊन झोपली आहे ना. आणि अचानकच चिऊ सकाळ सकाळ उठली आणि मम्मी. आणि विषय काय झाला, अचानकच चिवनी मम्मीला बघितलं आहे का नाही. यो चिव म्हणली वाघाचा पिलू कुठनं आला अचानक. शर्ट घालायचा आहे माझा चांगला आहे. तर अश्विनीला हा दिवस कसा दिसतो नक्की सांगा.
आणि ही दिवस घातल्याला बघितलं की ते असं वाटतं वाघाचं पिलू आले का काय होय आ तर असं द्या केली चेष्टा मस्करी अश्विनीची तर छान दिसतो तिला ती ड्रेस तिला आवडतो म्हणून ती घालते आहे ना आ झालं पावसामुळं थोडी आमची तारांबळ झाली आज लोणचं घालायला आहे का ना अनुष्का पण पटापट आम्ही खूप मेहनत केली आणि खूप फास्ट पळालो पण झालं वय चिव दिदी आ कसला पाऊस आलता आम्ही अख्ख्या घरामध्ये लोणचं घेतलेलं इथं पण काय नाही आम्ही घेतलं मस्तपैकी थोडं पाणी शेपालं फरशी पुसून घेतली अनु दिदीने आणि आम्ही मस्तपैकी आणि काय म्हणते अश्विनी आता किती पाऊस होती आता काय टेन्शन आहे का आणि आमचा तिथं कागद असा मस्तपैकी ही झाला पावसात भिजला आता धुया लागन तो आता उद्या सकाळनं ते धुवून घेऊ हा लय वारं सुटलेलं इतकं वारं सुटलेलं असली भीती वाटली ना लय लय वारं होतं पण काय नाही वारं बंद झालं खूप बरं वाटलं आहे ना हा तर चला वाघाच्या पिलाला एक लाईक करा चला आज मस्तपैकी झालं आहे ना चिव दिदी आज न ग बिऊ वाघाच्या पिलाला काय बिल आहे का ना ग हो मी पण बिलतो तिकडल्या लाईटी बंद करून सोनू तर असू द्या तिकडं पण पडदा बसवलाय बाथरूमकडं असावा कारण की कपडे वगैरे बदलायसाठी ह्याच्यासाठी छान असं सुंदर असं तिकडलं दिसू नये म्हणून तिथं पण छान असा पडदा बसवलाय आणि बाकीचं सगळं पडदा बसवलेत इथं पण असा छान असा पडदा बसवलाय चिवदीदी ही लावून दाऊ ग पडदा ही मधल्या रूमचा पण एक छोटासा असा पडदा बसवला छान असा सुंदर असा हे पण छान दिसतं मधल्या घरामध्ये आता फक्त वरच्या काचेचं पडदं राहिल्यात आणलेत फक्त फिटिंग करायचं राहिल्यात आहे ना आता ती पण बसून घ्यायचं कसं पावसाचा दिवस आहे तर विजा लावतात आहे ना त्या विजा लावू नये म्हणून अनुष्काला भीती वाटू नये म्हणून कोण भेटतं का आपल्यातलं अरे नाही सांगू शकत मम्मी भीती मग अशी कुठे गेली लोणचं घालता थांबलेली पप्पा इथं लोणचं घालत होतं चिवदीदी होतं ते आतमध्ये जाऊन मी तिला म्हणते अगं आम्ही आहे सगळी बाहेर येतो तू गप्पा बस. तिला इजाला भीती आहे का नाही वाघाचं पिलू पण इजाला भीते फकड्याची पोरगी फकड नाही हा फकड्याची पोरगी फकड नाही दाव एकदा तुझा मुकडा कशी झाली आज मी विषय काय झाला आज आपल्या लोणच्यामुळे दुकान बंद ठेवलं पण असू द्या ए दाव की वाघाचं पिलू हा ये चल चांगले कपडे दिसतात का तिला है ना वाघाच्या पिलू हळू हळू बॉचक्यात नाही एक 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 बाहेर काढते होय आ खराब होत्यात लोणच्याचे ह्याने पावडर कमी लाव हा गुरी ना चिवरच गेली आहे ना आमच्या घरात फक्त दोनच तिला गार लागतं ग तुला कळतच नाही आमच्या घरात किती गोरी माणसं आहेत कोण ग तीन झाले की नाही खरं 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 बोलायचं फक्त आपल्या घरामध्ये दोनच गोरी माणसं आहेत तू आणि मम्मी खरं खरं आणि काळी माणसं किती येतं तर असं द्या दोन काळी माणसं येतं दोन गोरी कोण ग आपल्या घरात सगळ्यात हुशार कोण आहे ग गुणी सगळ्यात हुशार गुणी आणि समजूतदार म्हणलं तर कोण आहे आनंद दीदी आणि सगळ्यात हट्टी कोणाचं नाही ऐकणार कामचुकार आणि अगं पण मी विचारतोय तुला आपल्यात हट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे आणि कुणाचं काम नाही ऐकणारं लिंबू टिंबू इकडं तिकडं करणारं मावशीच्या घरी जाणारं पुन्हा इथं येणारं खेळायला जाणारं बारकं लिंबू टिंबू कोण आहे हा आणि सगळ्यात गुणी कोण आहे आपल्या घरात दोन नंबरला सगळं व्यवहार घराचं सगळं ज्याच्या हातात आहे बाबा ती सगळं नियोजन करतं पैशाची ह्याची विल्हेवाट लावतं जिथले तिथं सगळं ठेवायला ह्याला पैसे असतात असं कोण आहे आपलं कॅशियर हा आणि म्हणजे पैसे ठेवायला कोणाकडे असतात मम्मीकडं हा आणि आपल्या घरात नियोजन करायला कुठं खर्च करायचं काय करायचं कुठं कांड करायचा कसा करायचा सगळं काम करणार कोण संदीप शिंदे हा पप्पा आहे का नाही
तर असू द्या, हे आमचं झालं मस्तपैकी. आज म्हणलं मस्तपैकी गुड नाईटचा एक छान असा व्हिडिओ बनवावा वाघाच्या पिलाबरोबर, होय हा. फकड्याची पोरगी फकड फकड्याची पोरगी फकड फाकड्याची पोरगी फकड असू द्या गोष्टीवर बाद झालं. चला मी पण आज चकाचक झालो, मस्त की दाढी कटिंग बिटिंग केली ती कालच, पण नाही आला व्हिडिओ. आज म्हणलं छानपैकी गुड नाईटचा व्हिडिओ काढा. होय चिव दिदी हां. चला इकडं आणू दिदी, चिव दिदी, मी, आणि म्हणलं असाच नाईटचा एक छान असा सुंदर असा आपल्या होमचा कसं घर ठेवतात काय करतात एक लय दिवसातून व्हिडिओ काढावा. आपण एवढं लोणचं करतो, सगळ्या गोष्टी करतो, जिथली तिथं सगळं करतो, पण स्वच्छतेची काळजी घेतो. फक्त आता ह्याच्यामध्ये ओरड काय ती, तुम्ही हँड ग्लोव्ज घालत नाही, तोंडाला मास्क घालत नाही, आणि डोक्याला ते कॅप घालत नाही. सॉरी बरं का, ह्या गोष्टीचं थोडं आमच्याकडून झालं, पण हेतून मोर आम्ही त्या गोष्टी म्हणजे हँड ग्लोव्ज घालतो, घालत होतो पण ती फाटतच होते. पण हात ना हात आम्ही सगळं एकदम स्वच्छ करतो बरं का, म्हणजे कारण की आम्ही पण खातो, आमच्या पाहुणे रावी इकडली तिकडली सगळेजण खातात. आणि आपलं लोणचं सगळं VIP लोक, म्हणजे कसं आपण लोणच्याचा रेट 500 रुपये किलो ठेवला आहे. आपण असं पण नाही 200 300 400. आपण स्वच्छता बाबतीत, सगळ्या गोष्टीच्या बाबतीत, नुसतं तेलाच्या बाबतीत, सगळ्या गोष्टी जिथली तिथं असल्यामुळे आपल्या लोणच्याचा रेट पण तसा आहे. आणि आवडते पण सगळ्यांना 5-5 किलो लोणचं घेतात. सुरुवातीला अर्धा किलोच घेतात, नंतर मग 3 किलो 2 किलो 5 किलो. हां चला, या गोष्टीवर खूप वेळ झाला आणि स्वयंपाक नाही. स्वयंपाक कर आधी, भात कर, मसाले भात. हां मसाले भात का शेवयाचा भात करू? नाही नाही तर भाकरी भाजी कर, पिठले भाकर कर. आज दुकानाला सुट्टी दिली. आज करमलं का? सुट्टी दिली आज करमलं का ग तुला? होय, मला करमलं, पण इकडे व्हायला पण नाही थोडा वेळ सुद्धा. सकाळपासून थोडे आज आंबे आज राहिले. आज आम्ही काल 600 किलो आंबे आणलेले, त्याचं जवळपास 500 किलो लोणचं होतं, 100 किलोचे गट होते. आज आम्ही दोघांनी आणि माझ्या 2 पिल्लांनी आम्ही सगळेजणांनी आज 500 किलो लोणचं घातलं. होय आणू दिदी. हां, आणि आज खूप मजल मारली भारीपैकी. आणि आज आपला आंब्याचा शेवच झाला छान असा. कसं पिल्लांच्या शाळा भरणार आहे, तर थोडंसं पिल्लांना थोडं रेस्ट वगैरे. होय आणू दिदी. हां असू द्या, पुरीला एक TV एक आणून देतो लवकरच. टीव्ही शाळा चालू झाली होती. मग कॉम्प्युटर आणायचं का? एकदा 15,000लाच कॉम्प्युटर मिळतं, आपलं छोटं संगणक. आणि बोलतायत की शाळा ऑनलाईन व्हायची, तिथं काय काय ते सांगा काय आहे ते, आम्हाला समजतच नाहीये काय काय जमलं. हिला वाटते ऑनलाईन शाळा होतील. नाही, नाही होत ऑनलाईन बिनलाईन काय नाही होत. जायचं आपल्या शाळेत, आणि जरी चालू झालं तरी आपले कॉम्प्युटर आणू. त्या कॉम्प्युटरला कॅमेरा वगैरे असतो. चिव दिदीचा अभ्यास घ्यायला आहेच की तू. हां तू हुशार गुणी मुलगी ना. हां येस. हां असू दे. चला, ह्या गोष्टीवर खूप मोठा व्हिडिओ झाला, आणि बाय बाय.